अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती अमोल गाडे तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट धनंजय कृष्णा जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं यावेळी महापौर ज्योती गाडे यांनी म्हटलंय। तर ग्रीन सिटी क्लीन सिटी या संकल्पनेनुसार काम करणार असल्याचं उपमहापौर धनंजय जाधव यांनी म्हटलंय। आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवड प्रक्रिया होती ती आपण महापालिकेच्या जीबी हॉलमध्ये केली आहे आणि त्याच्यात महापौर पदासाठी एकच नॉमिनेशन काम झालं आणि उपमहापौर पदासाठी पण एकच नॉमिनेशन काम झालं आणि दोन्ही नॉमिनेशन पेपर्स आहेत ते वैध झालेले होते आणि त्या हिशोबाने महापौरपदी ज्योती गाडे मॅडम तसेच उपमहापौरपदी धनंजय जाधव साहेब यांची निवड महापालिका सदनात करण्यात आली। आज जी मला अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, निश्चितच मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना हा विश्वास दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीनं भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपण भरघोस मतदान करून विजयी केलं, जो विश्वास तुम्ही उदयदादा विखे पाटील आणि संग्राम भाया जगताप यांच्यावर दाखवला, निश्चितच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम नगर शहरामध्ये करून दाखवू आणि ही महानगरपालिका जी आहे ही नगर शहराच्या लोकांची आहे, ही जनतेची आहे। 24 तास कशा पद्धतीने त्यांना त्यांचे कामं आम्हाला करता येतील याच्यावर आमचं 100% प्राधान्य राहणार आहे आणि एक दर्जेदार रस्ते असतील, मुबलक पाणी असेल। आता सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर आमचं निश्चितच प्रयत्न असा राहील की रोज पाणी कसं देता येईल, स्वच्छ शहर कसं ठेवता येईल, हरित शहर कसं ठेवता येईल, ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। अहिल्यानगर शहराच्या प्रथम महिला म्हणून महापौरपदी निवड झाली आहे। त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व उदयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते आणि प्रथम मी पहिले पाहणी करेल, जिथं काही ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। म्हणजे माझ्या सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविकांना सोबत घेऊन महापौर उपमहापौर साहेबांची त्यांना सोबत घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न करेल। प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर।